तर इथं मी असं हे घेतलेलं आहे, कढई म्हणू शकतो आपण. आणि मग ह्या काही ड्रायफ्रूट्स आहेत. बायको माझ्यासाठी ड्रायफ्रूट्स बनवत आहे. ड्रायफ्रूटचे लाडू बनवते. हां, ड्रायफ्रूट्सचे लाडू. ड्रायफ्रूट्सचे लाडू. ओके. स्लिप ऑफ टंग. स्लीप ऑफ टंग. राईट. खूप गडबड चालली आहे ना सगळ्या गोष्टींची. कारण मला जायचं आहे परवा, उद्या आहे माझं काम आणि खूप गडबड चालली आहे. म्हणून मग आता मला उद्या वेळ मिळणार नाही, म्हणून मग मी हे बनवत बसले आज. किती काळजी करावी ना नवऱ्याची. खरंच मी चाखून बघितलं, मस्त झालं. परफेक्ट. ह्याच्यामध्ये काय काय आहे? ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहेत आणि काय पंपकिन सीड्स आहेत, वॉटरमेलन सीड्स आहेत, सनफ्लावर सीड्स आहेत आणि हे पण टाकले मी. नंतर अक्रोड टाकले त्याच्यामध्ये, खोबरं पण टाकलं, इलायची टाकले, गूळ टाकला याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बघू शकता आपले लाडू बनवून झालेले आहेत आणि आता मला भडंग बनवायचं आहे. अजून काही गोष्टी बनवणार आहे, जसं की शेंगदाण्याच्या ज्या पोळ्या असतात त्या, चपाती वगैरे. चपाती मी ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशीच बनवणार आहे आणि शेंगदाण्याच्या पोळ्या पण त्या दिवशीच बनवतो असं म्हणते. आणि आत्ता मात्र भडंग बनवून ठेवेन, चटण्या वगैरे बनवून ठेवेन, कारण मग मी गेल्यानंतर मग ह्यांना जे काही 15-20 दिवस आहेत त्याच्यामध्ये ते खाऊ शकतात. आणि मग ह्यांची पण गडबड होणार नाही काय बनवायची वगैरे ह्या गोष्टींसाठी. तर माहीत नाही आता, कारण खूप गडबड सगळी चाललेली आहे. तर मग मला तो व्हिडिओ बनवता येईल का नाही मला नाही माहिती, पण ठीक आहे, मी थोडक्यात असं सांगते इथं. तर असं आहे सगळं. सगळ्या खायच्या वस्तू वगैरे बनवल्या, सगळा स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो ॲम्स्टरडॅम एअरपोर्टवर. आणि तिथं आम्हाला दीपक सोडायला आलेले होते. तर हे सगळं जे काही जर्नी असणार आहे हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ॲम्स्टरडॅम टू इंडिया कसं जायचं हे शेअर करणार आहे. सगळ्या स्टेप याच्यामध्ये मी सांगणार आहे. आणि मी फर्स्ट टाईम कनेक्टिंगनं जात आहे. ॲम्स्टरडॅम टू अबुधाबी आणि अबुधाबी टू मुंबई असा हा प्रवास असणार आहे. तर जे कोणाचे जर रिलेटिव्स येणार असेल, त्यांना जर काही माहीत नसेल किंवा सोलो ट्रॅव्हल करणार असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.